आता आढावा घेणार आहोत या घडीच्या महत्त्वाच्या 25 बातम्यांचा। माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा तपासा, मुंबई उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश। राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात आता अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष असणार, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आदेश जारी। जादूटोणा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीकरता निर्णय। राज्यात ऑगस्ट महिन्यात शालेय गुणवत्ता अभियान राबवलं जाणार, अधिकारी शाळांची गुणवत्ता तपासणार। 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान हे महाअभियान राबवलं जाणार। राज्यात अभियांत्रिकी प्रवेशासाठी विक्रमी अर्ज, 1,91,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची अर्ज निश्चिती, रिक्त जागांचं प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता। बीएससी नर्सिंगचे प्रवेश आठवडाभरात सुरू होणार, सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर होऊन 1.5 महिना झालाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेचा निकाल एसीबीसी आरक्षणानुसार लागणार, ऑगस्ट महिन्यात निकाल जाहीर होणार। पिंपरी चिंचवडमध्ये घरफोडीच्या पैशातून मध्य प्रदेशातून खरेदी करण्यात आल्या पिस्तूल, 2 सराईत गुन्हेगारांना या प्रकरणी अटक। ठाण्यात मनोरंजन हिमोद्यानासाठी पालिकेकडून हालचाली सुरू, जागा आरक्षण फेक बदलाचा प्रस्ताव शासनाकडे सादर, उद्यान उभारणीसाठी पालिकेनं निविदाही काढली। वर्ध्याच्या बरबडी ते येरला दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे खड्डे, शरद पवार गटाकडून खड्ड्यांमध्ये बेशर्माचं झाड लावून आंदोलन, तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी। गोंदिया पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना मरार टोली परिसरातून ताब्यात घेतलं, 12 किलो गांजासह 2,69,000चा मुद्देमालही जप्त करण्यात आला। 5 वर्षांपासून रखडलेल्या परभणी शहरातील 5 प्रमुख रस्त्यांच्या कामाला सुरुवात, रस्त्यांची कामं सुरू झाल्यानं वाहन चालक समाधानी। परभणी महापालिकेच्या अग्निशमन विभागात 4 अत्याधुनिक वाहनं दाखल, मनपा अधिकाऱ्यांच्या हस्ते वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं। भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात खेळायला येणार नसेल तर त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध करून देऊ, मात्र आमच्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी महत्त्वाची स्पर्धा, पाकिस्तान क्रिकेट मंडळातील सूत्रांची माहिती। भारताचा तिसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये शानदार विजय, सुपर ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरची अप्रतिम गोलंदाजी, भारतानं मालिका 3-0 अशा फरकानं जिंकली। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या सर्वज्योत सिंगचं इंडिया हाऊसमध्ये जंगी स्वागत, भारतीयांकडून उभं राहून सर्वज्योत सिंगला मानवंदना। भारतानं आज पुन्हा कांस्य पदकावर नाव कोरलं, नेमबाज मनु भाकर आणि सर्वज्योत सिंगची ऐतिहासिक कामगिरी, 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताला कांस्य पदक। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाची सुद्धा दमदार कामगिरी, तिसऱ्या सामन्यात भारताचा आयर्लंड संघावर 2-0 अशा फरकानं विजय। रिलायन्स फाउंडेशनच्या वतीनं पॅरिसमध्ये ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर इंडिया हाऊसची उभारणी, संगीत, भारतीय खाद्य संस्कृती, भारताच्या पारंपरिक दागिन्यांच्या कलाकृतीचं प्रदर्शन। बर्ड फ्लूचा माणसांना धोका वाढला, पश्चिम बंगालमध्ये 4 वर्षाच्या मुलीला जून महिन्यात बर्ड फ्लूची लागण, संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लस विकसित करण्याची लवकरच मागणी।